हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका ब्लाउज कटिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण जे मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावरून बाही कटिंग कशा पद्धतीने करायची मापाच्या ब्लाउजवरून ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सने आज तुम्हाला मी बाही कटिंगची पद्धत आणि खूप जणी मैत्रिणींचे काय प्रॉब्लेम होत असतो, जेव्हा बाही कटिंग करतात तेव्हा त्यांचा जो आकार आहे तो व्यवस्थित येत नाही। आणि त्याचबरोबर ही बाही कटिंग आहे ती जेव्हा आपण ब्लाउजला लावतो त्यावेळेस काय होतं, हे बाही कमी पडते। तर अशा गोष्टी होऊ नये यासाठी काय करणार आहोत, आपण एक ट्रिक यूज करणार आहोत। आणि ती ट्रिक कोणती आहे ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही बाही कटिंग पाहणार आहोत। आपण काय करूया, अगोदर हा जो मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावरून बाही कटिंग म्हणजे बाही उंची किती आहे ते पाहून घेऊया। तर चला आता आपण काय करूया, बाहीची उंची वगैरे पाहून घेऊया किती येते। तर बाही उंची आहे 7.5 इंच। बाही उंची आहे 7.5 इंच। तर आपण काय करूया, 7.5 इंचाची बाही उंची आहे, मग त्यानुसार आणि ब्लाउजच्या मापानुसार बाही कशा पद्धतीने आपण कटिंग करायची, कारण की आपल्या ब्लाउजला पण बाही आपली व्यवस्थित बसली पाहिजे, आकार पण व्यवस्थित आला पाहिजे। आणि त्याचबरोबर ही खालच्या बाजूने वर चढता कामा नये किंवा आतल्या बाजूने जी ओढली जाते ती होऊ नये, यासाठी आपण कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक यूज करायच्यात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हा जो पेपर घेतलेला आहे, हा पेपर घेतलेला आहे की नाही, तो पेपर मी साडीतूनच घेतलेला आहे, कारण की जी ब्लाउज आहे कस्टमरचं, मला मी तुम्हाला का दाखवते का, ह्या जी कस्टमर आहे त्यांचं ब्लाऊजचं माप छोटं आहे आणि बाही दंडघेर मोठा आहे, त्याच्यामुळे मग ब्लाऊज आपण स्लीव्ज कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे ते पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला आपण काय करूया, बाही कटिंग करायला सुरुवात करूया। बाही उंची आहे 7.5 इंच आणि दंडघेर पाहूया किती आहे। दंडघेर आहे 5.25 इंच। तर ह्या पद्धतीने आपली ही बाही आहे। चला आता काय करूया, बाही कटिंग करायला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, खरंच इतकी सोप्या पद्धतीने आजची ही बाही कटिंग आहे की तुम्हाला पण एकदम पटकन आणि खूप सोप्या पद्धतीने बाही कटिंग करता येईल। तर आता मला अस्तरची बाही कटिंग करायची का साधी बाही कटिंग करायची, याच्यावर आपल्याला ब्लाऊजची बाही कटिंग करायची असते। तर मी जी बाही कटिंग करणार आहे ती साधी बाही कटिंग करणार आहे, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला साधी बाही कटिंग करताना बाही उंचीमध्ये किती इंच ॲड करायचे आणि जे म्हणजेच कॅप हाईट, ह्या बाही उंचीची कॅप हाईट किती असली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण कॅप हाईट काढायची आहे ते तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर प्लीज मैत्रिणी, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। आणि चला मग आज काय करूया, बाही कटिंग करायला सुरुवात करूया। तर हा जो पेपर घेतलाय तो फोल्ड घेतलेला आहे, म्हणजे बंद बाजू ह्या बाजूने आहे आणि ओपन बाजू ह्या बाजूने घेतल्या। आता मी काय करते, बाही कटिंग करायला सुरुवात करते। सर्वप्रथम आपण काय करूया, ह्या ब्लाऊजचा मोंढा चेक करूया, मोंढा किती आहे, त्यावरून आपल्याला बाही कटिंगला व्यवस्थित बाही कटिंग करता येईल। तर पहा, आपण मोंढा अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। जिथं फिटिंगची शिलाई आलेली आहे तिथपासून जिथून स्लीव जॉईंट झाली म्हणजे जी शोल्डर आहे तिथून आपण टेप अशा पद्धतीने धरायचा राऊंड मध्ये आणि आपल्याला बाही कटिंग करायची। तर पहा, जो मोंढ्याचा घेरा आहे तो 9 इंचाचा आलेला आहे, बरोबर। आता 9 इंचाचा घेरा आहे। चला आपण कटिंग करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, खालच्या बाजूने एक आपण व्यवस्थित रेष आखून घेऊया, सरळ पट्टीची रेष आखून घ्यायची आहे या पद्धतीने। आता आपली बाही उंची किती होती, 7.5 इंच। आता जर आपण अस्तरची बाही कटिंग करत असलो तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा आणि साधी बाही कटिंग करत असलो तर आपण 1.5 इंच ॲड करायचा। मग आपण कोणती बाही कटिंग करणार आहोत, तर साधी बाही कटिंग करणार आहोत। मग 7.5 मध्ये 1.5 इंच ॲड केला, 7.5 ते 8.5, 8.5 ते 9, मग आपण 1.5 इंच ॲड केला तर आपली पूर्ण बाही उंची किती झाली, 9 इंचाची। मग 9चा अगोदर एक पॉइंट टाकून घ्यायचा, त्या 9 इंचाच्या पॉइंटवर
पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित एक रेष आखून घ्यायची. ही रेष आखून घेतली. आता आपण जो मोंढ्याचा भाग मोजला, हा मोंढ्याचा घेरा मोजला, तो आला होता 9 इंच, बरोबर. मग आता आपल्याला ही जी घडी आहे बाहीची, आपल्याला रुंदी किती काढायची आहे. ही झाली उंची आणि ही झाली रुंदी. हिला काय म्हणायचं, उंची, आणि हिला काय म्हणायचं, रुंदी किंवा घडी. आता ही घडी कशी काढायची. आता आपण जो घेरा मोजला दंड घेराचा, तो किती होता, 9 इंच. 9 इंचामध्ये पुढं 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. पूर्ण आपला घेरा आला 10.5 इंचाचा, बरोबर. 10.5 इंचाचा घेरा आला. त्याच्यानंतर आपण सरळ 10.5चा पॉइंट आखून घ्यायचा आहे. हा पॉइंट आखल्यानंतर आता खूप जण मैत्रिणींना काय प्रॉब्लेम असतो की जी कॅफाईट आहे ती व्यवस्थित काढता येत नाही किंवा समजत नाही की कॅफाईट कशी घ्यावी. तर पहा मैत्रिणींनो, कॅफाईट कशी घ्यायची आपल्याला न सांगता खूप महत्त्वाची टिप्स आहे, ती नक्की लक्षात ठेवा. मी काय करणार आहे, डायरेक्ट 3 इंच मी कॅफाईट घेऊ शकते, पण तुम्हाला पण समजलं पाहिजे की कॅफाईट आपण किती घेतली पाहिजे. तर मग मी काय करते, पहा, आपण जिथं 10.5 घेतलं ना, तिथं काय घ्यायचं आपल्याला, 11 इंच पॉइंट घ्यायचा आहे. म्हणजे हा 11 इंचाचा पॉइंट घ्यायचा. तिथून आतमध्ये कुठे 11 इंच येते ते चेक करायचंय आपल्याला. 11 इंच कुठे येते, इथं. तर पहा मैत्रिणी, आपली 3.25 इंचावर कॅफाईट आलेली. अशा पद्धतीने तिरकस ठेवायचं ना. फक्त जे आपण घडी घेतलेली आहे आता 10.5ची झाली, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून कुठं हा पॉइंट कुठे येतोय ते चेक करायचं आणि तिथं आपली कॅफाईट घ्यायची. आणि कॅफाईटच्या आतमध्ये आपण 1.5 इंच जास्तीचं घेणारे अंतर अशी रेष मारून घ्यायची. त्यानंतर इथं बंद बाजूकडून इथे 1 इंच आणि पुढं पुन्हा 2 इंचाचा पॉइंट आखून घ्यायचा आहे. आता हा जो पॉइंट आहे तो कसा आखायचा आहे पहा. आता आपण आकार देऊया. आता हा जो आकार देतो आहोत ना आपण, तो पाठी म्हणजे बॅक साइडच्या मोंढ्याचा आकार आहे. इथपासून त्यानंतर इथून हे 1.5 इंचाच्या पुढे काय करायचं आपल्याला, 2.5 इंच पुढे जायचंय वरती. इथून इथून पुढे 2.5 इंच जायचं आणि तिथून पुन्हा 1.25 इंच खाली यायचं आणि इथून आपल्याला एक आकार द्यायचा आहे पहिल्या मोंढ्याच्या भागापासून. त्यानंतर दंडघेर होता 5.25 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंचाचा दंडघेर जास्तीचा. आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचे. तर पहा मैत्रिणी, याच्यामधला जो गॅप आहे ना तो आपण 1.25 इंचाचा घेतलाय, म्हणजे अर्धा इंच आणि वर 2 रेषा. आपण अर्धा इंच पण घेऊ शकतो आणि 1.25 इंच पण. मोठी बाही कटिंग असली त्याच्यामुळे आपण काय करतो, 1.25 इंचाचा घेतलेला आहे. आणि ही कॅफाईट घेतलेली आहे, तिला काय म्हणायचं, कॅफाईट. ही घेतलेली आहे 3.25 इंच. मी काय सांगितलं, ह्याचा जो पॉइंट आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्तीचं घ्यायचं आणि ते अर्धा इंचाने तिरकस करायचा पॉइंट. आणि जिथं आपला जो तिरकस पॉइंट येतो तिथं आपण तेवढी आपली कॅफाईट असते. तर अशा पद्धतीने आपली बाई कटिंग झालेली आहे. आणि खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणी, खूप जण मैत्रिणींचे काय कमेंट असते की बाही कटिंग जमत नाही. तर मैत्रिणी, ब्लाऊजच्या मापावरून अशा पद्धतीने बाही कटिंग करू शकता. एकदम व्यवस्थित महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सने सांगितलेली आहे मैत्रिणींनो, कशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे. तर आपण काय करू, अगोदर ही बाही कटिंग करून घेऊया.
आणि ह्यानुसार बाही कटिंग व्यवस्थित पण बसणार आहे, एकदम परफेक्ट. जास्त कमी पण पडणार नाही, कारण की खूप जण मैत्रिणींची कमेंट असते की बाही कटिंग केल्यानंतर जेव्हा आपण ब्लाऊजला अटॅच करतो त्यावेळेस काय होतं, ती बाही कटिंग कमी पडते. तर अशा पद्धतीने जर बाही कटिंग केली तर ती कमी पण पडणार नाही, एकदम व्यवस्थित तिचा शेप पण व्यवस्थित येणार आहे आणि ती व्यवस्थित स्टिच होणार आहे आणि कुठे कासणार नाही, खालीवर होणार नाही. तर पहा मैत्रिणी, खूप सोप्या पद्धतीने बाही कटिंग सांगितलेली आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.